हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण संक्रांत स्पेशल लाल भोपळ्याचे घारगे बनवणार आहोत. घारगे तर सगळ्यांनाच आवडतात आणि बनवायलासुद्धा खूप सोपे आहेत. चला मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मी ते 1/2 किलो भोपळ्याचे घारगे बनवणार आहे. भोपळ्याच्या मधील बिया काढून टाकायच्या आणि मग राहिलेला गर किसणीवर किसून घ्यायचा. तर इथे 1 कप किस झालेला आहे. तर 1 कपसाठी मी ते पाऊण कप गूळ घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवायचं, कारण भोपळ्यामध्ये सुद्धा थोडासा गोडवा असतो. तर मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी 1 चमचा तूप घालून घेते. तूप गरम झाले की याच्यामध्ये जो आपण किसलेला भोपळा आहे तो याच्यामध्ये घालून घेऊया आणि ते 2 ते 3 मिनटं आपल्याला हे तुपामध्ये परतवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने 2 ते 3 मिनिट आपण परतवून घेऊया. हे भोपळ्याचे घारगे तर सिरियलमध्ये सुद्धा खूप फेमस झाले होते. अगंबाई सासूबाईमुळे सुद्धा हे घारगे खूप फेमस झालेले. याला कोण आसावरी घारगेसुद्धा म्हणत होतं. तर घारग्याला काहीही नाव असू दे, पण घारगे खूप अतिउत्तमच लागतात. तर हे बनवून तुम्ही नक्कीच बघा. तर याच्यानंतर आपण परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आणि गुळामध्येच आपल्याला हा भोपळा शिजवून घ्यायचा आहे 4 ते 5 मिनिट. जास्त शिजवायचा नाही, नाहीतर मग गुळाचा पाक होईल आणि घारगे आपले कडक होतील. तर गूळ वितळायला सुरुवात झाली आहे. त्यानंतर मी वेलची पूड घालून घेते याच्यामध्ये आणि चवीनुसार मीठसुद्धा घालून घेऊया. आणि घारग्यांना जरा चांगला कलर यावा यासाठी 1 चिमटभर हळदसुद्धा घालून घ्यायची. ऑप्शनल आहे, नाही घातलात तरी चालेल, पण मी ते घालते आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि 2 मिनटं शिजवून घेऊया. लक्षात ठेवा, जास्त शिजवायचं नाही आहे आपल्याला, नाहीतर मग घारगे कडक होतात. तर आता मी गॅस बंद करते आणि एक थंड होऊ देऊया. त्यानंतर एका परातीमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि आता आपण जे बनवलेलं मिश्रण आहे ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि चमच्याच्या सहाय्याने सुरुवातीला मिक्स करून घेते, कारण गूळ आहे, भोपळा आहे, जरा चिकट असतो, त्यामुळे मिक्स करून घेते चमच्याच्या सहाय्यानेच. आणि गव्हाचं पीठ अंदाजाने तुम्ही घेऊ शकताय, कारण जेवढं मिश्रण झालं आहे त्याच्यामध्ये जेवढं लागेल इतपत आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. मिश्रण जे आपण बनवलं आहे त्याच्यामध्ये बसेल इतकंच गव्हाचं पीठ आपण याच्यामध्ये मळू शकतो. तर आता मी हाताच्या सहाय्याने हे पीठ घट्ट मळून घेते. तर पिठाचा अंदाज घेत घेत हे मी पीठ आता मळून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने घट्ट गोळा बनवून घेतला आहे. थोडंसं याला तेल लावून घेऊया आणि हे पीठ आपल्याला 2 ते 3 तास भिजत ठेवायचं आहे. पीठ जेवढं जास्त भिजेल तेवढे घारगे हे अतिउत्तम असे होतात. तर आपण हे भिजत ठेवूया आता. साधारण 2 तास मी भिजत ठेवलं होतं. 2 तासाने बघू शकताय पीठ छान मुरलंसुद्धा आहे. आणि आता आपण याचे गोळे बनवून घेऊया छोटे छोटे. तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही करू शकताय. हे घारगे तुम्ही हातावरसुद्धा करू शकताय किंवा लाटूनसुद्धा करू शकताय. पूर्वी हातावरच केले जायचे, हातामध्येच दामटी केली जायची. तर आता मी इथे माझ्याकडे पुरीची मशीन आहे, त्याला मी दोन्ही साईडला प्लॅस्टिकचा कवर लावून घेतला आहे आणि थोडंसं तेल लावून घेऊया आणि आपण याच्यावर गोळा ठेवून थोडंसं प्रेस करून घेऊया. थोडंसं प्रेस करते आणि याच्यावर आता मी तिळाचे दाणे टाकते. तिळाचे दाणे टाकल्यानंतर पुन्हा एकदा प्रेस करायचं, म्हणजे घारगे आपले मोठेसुद्धा होतात आणि तीळ चिकटलेसुद्धा जातात. हे बघा, मस्त असे झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी थोडेसे घारगे इथे बनवून घेते. जोडीला कोण दुसरं असेल तर लगेच बनवून लगेच तुम्ही तळू शकताय. तर मी आता इथे थोडेसे बनवून घेते. तर हे बघा, इथे थोडेसे मी घारगे बनवून घेतलेत. आता तळून घेऊया. गॅसवर तेलसुद्धा गरम करण्यासाठी मी ठेवलं होतं. घारगे तळतानासुद्धा तेल चांगलं गरम करून घ्यायचं. जर जास्त तेल गरम झालं नसेल तर मग घारगे खूप तेलकट होतात. तर इथे मी कडकडीत तेल गरम करून घेतलं होतं. आता या तेलामध्ये अशा पद्धतीने आपल्याला हे घारगे तळून घ्यायचे आहेत. बघा, कलरसुद्धा खूप छान आलेला आहे.
मस्तच, खूप छान दिसत आहेत. तर हे घारगे तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवून बघा आणि कसे होतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. घारगे आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते व्यवस्थित तळले जातात. करण्यासाठी एकदम सोपी रेसिपी आहे ही आणि खाण्यासाठी सुद्धा अतिउत्तम आहे. तर इथे एवढे घारगे पाव किलोचे तयार झालेले आहेत. आजचे हे तुम्हाला लाल भोपळ्याचे घारगे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक तर नक्कीच झाला पाहिजे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक रेसिपी सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.